खेळण्यासाठी तयार आहेत ते नवनाथ. स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक. प्रताप वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं शतक घेऊन आले ते प्रताप. पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार. नवनाथ खेळण्यासाठी तयार. मारल्याच्या चावरणाचा खरोखर चांगला बीट केलाय फलंदाचा. पहिल्या चेंडूवरती खेळता आला नाही. बॉलचा बॅटचा काही संपर्क नाही. डायरेक्ट विकेट कीपरकडे बॉल गेलेला आणि खरोखरच चांगला चेंडू म्हणावा लागेल. पुन्हा एकदा प्रताप दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. खेळण्यासाठी नवनाथ सज्ज. पाहूया आता नवनाथ आपल्या संघासाठी कशा प्रकारे धावा जमवत आहेत ते आणि कशा प्रकारे गोलंदाज मारण्याचा प्रयत्न केलाय. चांगला प्रकारचा मारलेला चेंडू. एक धाव संख्येवर समाधान मानावं लागते नवनाथ यांना. वैयक्तिक संघाचं 1 आणि स्वतः वैयक्तिक 1 धावाने खातं खोलले. हा नवनाथ आता स्ट्राईकला आले ते सागर. नॉन स्ट्राईकला आहेत ते नवनाथ. पुन्हा एकदा प्रताप यांचा पुढचा चेंडू. खेळण्यासाठी सागर तयार. मारण्याचा प्रयत्न करतायत. मारलेला चेंडू. खरोखर चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. फलंदाज बीट झालाय. गोलंदाजानेच प्रताप याने पुन्हा क्षेत्ररक्षण करून धावा रोखण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा प्रताप गोलंदाजीसाठी तयार. खेळण्यासाठी सागर तयार. आपल्या संघाच्या किती धावा जमा करतायत ते बघायचे. जास्तीत जास्त धावा जमा करायच्या आहेत त्या. मारलेला चेंडू खरोखर चांगला हुक करण्याचा प्रयत्न होता. बॅटकट लागून गेलेला चेंडू. 1 धावावर समाधान मानावं लागतंय सागर यांना. सागर यांचं 1 खातं खोलतंय. संघाच्या धावसंख्या झाल्या त्या बिनबाद 2. किती चेंडू झाले? 4 ना. 5वा चेंडू टाकण्यासाठी तयार आहेत ते प्रताप. खेळण्यासाठी नवनाथ. मारण्याचा प्रयत्न केलाय. खरोखरच हुक करण्याचा प्रयत्न केलाय. 1 धाव संख्येवर खरोखर चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागतंय. 1 धावावर रोखतायत ते शिवकृपा सहकारी पतसंस्थेचे खेळाडू. चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण करतायत. धावा रोखण्याचा प्रयत्न करतायत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतायत ते प्रताप. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार प्रताप. मारलेला चेंडू उंचावून मारण्याचा प्रयत्न केलाय. 1 धाव पूर्ण करताय. बुगू बाउंड्री पार होते का चेंडू. खरोखर चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 1 धाव पूर्ण केले. दुसरी धाव पूर्ण केले. रनिंग द बिटवीन म्हणावं लागेल दोघांमध्ये. धावा कॉल करताना कॉल करतायत. धावा घेत आहेत. 2 धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती बिनबाद 5. पहिल्या षटकात प्रताप यांनी 5 या धावा दिलेत. पाहू आता संघासाठी दुसरं षटक कोण घेऊन येते ते. किरण जगदाळे. किरण जगदाळे दुसरं शतक घेऊन येतात. स्वतः वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं असं शतक घेऊन येत आहेत ते जगदाळे. खेळण्यासाठी नवनाथ. नवनाथ स्ट्राईकला. भाऊ आता दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू खेळतील ती नवनाथ. किरण जगदाळे पहिला चेंडू टाकतील. 5 पहिल्या षटकात 5 धावा झाल्या आहेत. बिनबाद 5 अशी धावसंख्या झाली आहे विशाल जुन्नरची. मारण्याचा प्रयत्न केला आणि खरोखरच असा चांगल्या प्रकारे उत्कृष्ट असा झेल पकडलाय. चांगल्या प्रकारचा झेल पकडून पहिलाच विकेट घेतलाय. पहिल्या चेंडू दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती झेलबाद झाले ते नवनाथ. खरोखरच चांगलं. किरण जगदाळे यांनी शतक खरोखरच पहिलाच चेंडू टाकला. पहिल्या चेंडूवर स्वतः क्षेत्ररक्षण केलं. स्वतः झेल बाद केले ते नवनाथ यांना. खरोखर चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल जगदाळे यांचं. आता नवनाथ यांची जागा घेण्यासाठी गेलेत ते मयूर. विशाल जुन्नरला पहिला धक्का. पहिल्या चेंडूवर पहिला स्वतःच कॅच घेतलेला. स्वतः चांगलं क्षेत्ररक्षण करणारा जगदाळे. खरोखरच संघासाठी धावा रोखताना पुन्हा खेळण्याचा प्रयत्न करतायत. मारण्याचा प्रयत्न करतायत. खरोखरच काही बॉलचा बॅटचा संपर्क नाही. विकेट कीपरकडे पुन्हा बॉल.
पुन्हा गोलंदाजीकडे बॉल. दोन चेंडू झालेत. धावसंख्या झाली ती 1-5. किरण जगदाळे यांचा पुढचा चेंडू. मयूर यांना हो आता मयूर उचलण्याचा प्रयत्न केलाय. मला वाटतं खरोखर झेलबाद झालेत मयूर. हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅट कडवून कॅच घेतलाय. विकेट किपरने कॅच घेतले. अमित याने झेलबाद केलंय आणि दुसरा धक्का बसलाय मयूरच्या स्वरूपात. विशाल जुन्नरला 2-5 अशी धावसंख्या विशाल जुन्नरची झालेली आहे. खरोखर चांगल्या प्रकारची गोलंदाजी म्हणावं लागेल किरण जगदाळे यांच्याकडून. किती चेंडू टाकले किरण चेंडू किती झाले 3 चेंडू टाकले. 2 विकेट घेतले. चांगल्या प्रकारची गोलंदाजी म्हणावं लागेल. फलंदाजाला थांबवलंय. फलंदाजाला बॉल मारता आला नाही. 2 विकेट गेलेत. आता तिसरी जागा घेऊन गेले ती मिथुन शिंदे. आपल्या संघासाठी कशा प्रकारची जबाबदारी पार पडतायत का, संघ कितपत धावसंख्या जमा करतायत ते बघायचे. मिथुन यांची जबाबदारी आहे कारण 2 विकेट विशाल जुन्नरचे गेले. 2 बाद झाले. 2 धावसंख्येवर 5 अशी धावसंख्या झालीत. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी तयार आहेत ते किरण जगदाळे यांचा पुढचा चेंडू. पुन्हा असा पाहू आता. मला वाटतं ऑफ स्टिकच्या पूर्णपणे बाहेर असलेला चेंडू. अवांतर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 6. एक चेंडू अवांतर मिळतोय खेळण्यासाठी आणि अवांतर चेंडू खेळण्याचा फायदा मयूर घेतात का बघूया. कशा प्रकारे फलंदाजी करतायत ते बघूया मयूर आपल्या संघासाठी. मारलेला उंचावून मारलेला चेंडू. पाहू आता झेलबाद होत आहेत का आणि खरोखरच झेलबाद झालेत मयूर. उंचावून मारला. तिसरा विकेट घेतलाय किरण जगदा यांच्या शतक. खरोखरच चांगलं शतक म्हणावं लागेल संघासाठी. शुक्रपा संघासाठी खरोखरच चांगलं शतरक्षण म्हणावं लागेल. गोलंदाजी चांगल्या प्रकारे करतायत. शतरक्षण चांगल्या प्रकारे करतायत. संघा धावा करू देत नाहीत विशाल जुन्नरला. 3 बाद झालेत संघाचे खेळाडू. 3 बाद. चौथा खेळाडू चाललेत ते. आता मयूर यांची जागा घेण्यासाठी यश बघूया नावाप्रमाणे संघासाठी कितपत यश ते करतायत. कारण यश हे नाव खरोखरच यशस्वी असतं. संघासाठी कितपत यशस्वी ठरवतात बघू. कारण आता दुसऱ्या षटकामध्ये 3 गडी बाद झालेत विशाल जुन्नरचे. तिन्ही पण खेळाडू झेलबाद झालेत. शतरक्षण खरोखर शिवकृपाचं चांगल्या प्रकारे शतरक्षण करताना दिसतात. शिवकृपा संघ आता खेळण्यासाठी पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार आहेत. जगदाळे खेळण्यासाठी उंचावून पुन्हा मारलेला चेंडू. बघू आता खरोखरच काय होतं ते. 1 धावसंख्या पूर्ण केली. दुसरी धावसंख्या पूर्ण केली. 2 धावसंख्येवर समाधान मानतायत आणि धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 8. 3 बाद 8 अशी धावसंख्या विशाल जुन्नर सहकारी पतपेढीची. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार किरण जगदाळे यांनी खरोखरच चांगल्या प्रकारे गोलंदाजी करत 3 गडी बाद केलेत. शतरक्षण पण चांगल्या प्रकारचं केलंय ते शिवकृपा संघाने. उंचावर मारण्याचा प्रयत्न केला. 1 धावसंख्या पूर्ण करतायत. 1 धावसंख्येवर समाधान मानतायत विशाल जुन्नर सगळे फलंदाज. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 9. 3 बाद 9 अशी धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. तिसरं षटक पाहूया आता कोण घेऊन येतोय संघासाठी. दिनेश शिवकृपा सहकार्याचा तिसरा गोलंदाज आलाय तो दिनेश. 2 गोलंदाजी चांगल्या प्रकारचे गोलंदाजी केली. खरोखरच कौतुक करावं तेवढं थोडं ते म्हणजे जगदाळे यांचं. किती धावा दिल्या जगदाळेने. 4 धावा देऊन फक्त 3 विकेट घेतलेत. जगदाळेने खरोखर चांगली गोलंदाजी केली संघासाठी. आता स्ट्राईकला आहेत ते यश. नॉन स्ट्राईकला आहेत ते सागर. मारण्याचा प्रयत्न केलाय. खरोखर चांगला बीट झालाय चेंडू. बॅटला कट लावलाय. विकेट कीपरकडे बॉल आलाय. धावा निघू शकला नाहीयेत. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू आहे. यश पाहू आपल्या संघासाठी कितपत धावा जमा करतायत ते. चांगल्या प्रकारे परत एकदा बीट झालेत यश. धावसंख्या झाली ती 3 बाद.
9. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकात 2 चेंडू टाकलेत, निर्धाव चेंडू टाकलेत ते दिनेश याने. पुढचा चेंडू दिनेशांचा, यश यांना चांगल्या प्रकारे मला कट केला चेंडू. 1 धाव संख्या पूर्ण केली. खरोखरच कट करून 1 धाव संख्या घेतली, स्वतःच खातं खोललं. 1ने संघाला 1ने धावसंख्यात वाढ केली. धावसंख्या झाली ती 10. 3 बाद 10. चुकतं, यशने मारलाय. मिथुनला लिहिला ना. हे कोण आहे? मयूर आउट आहे. हा यश आहे ना खालचा, त्याला वर लिहिलंय का आकडा? हॅलो, हा ना यश. हा यश थोडं स्पीडअप करायचंय. हॅलो, यानंतरचा होणारे सामने सगळे हे 4 ओव्हरचे खेळण्यात येतील. सर्व टीमने याची नोंद घ्यायची आहे. मारलेला चेंडू पाहू आता बाउंड्री पार होतोय का. मला वाटतं हा बाउंड्री पार झालाय. 4 धावा मिळत आहेत. सागर यांच्या बॅटमधून 4 धावा निघाल्यात. संघासाठी धावा जमा करतायत सागर. स्ट्राईकला आलेले सागर आता आपल्या संघासाठी धावा जमा करतायत. तिसरं षटक चालू आहे. धावसंख्या झाली आहे ती 14. 3 बाद 14 अशी. पाहू आता सागर कितपत आपल्या संघासाठी खेळतायत ते. खरोखरच हा बाहेर होता चेंडू, वाईट गेला असता, पण ऑस्ट्रिकच्या बाहेर जाऊन खेळल्यामुळे बॉल निर्धाव गेलाय. हा डॉट. खेळण्यासाठी तयार आहेत पुन्हा यश. एकच एक. दिनेश यांचा पुढचा चेंडू. पंचाने सामना चालू करायला सांगा. एक चेंडू, शेवटचा चेंडू. ओव्हर झाली. लास्ट बॉल ओव्हर झाली का हो पहिली? नवीन आला, कोण आला टाकायला आता? प्रताप निंबाळकर पुन्हा गोलंदाजी घेऊन आलेत. 3 विकेट घेतलेत पहिल्या ओव्हरमध्ये. यश खेळण्यासाठी तयार आहेत. उंचावर मारण्याचा प्रयत्न केला. 1 धाव पूर्ण करतायत. मला वाटतं खरोखर चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 1 धाव समाधान म्हणावं लागतंय. धावसंख्येत भर पडले. धावसंख्या झाली ती 16. 3 बाद 16 अशी धावसंख्या. 4थं षटक चालू आहे. प्रताप यांचा पुढचा चेंडू खेळतील ते यश. पूर्णपणे बाहेर असणारा चेंडू. वाईटचा इशारा. अवंत धावसंख्येत भर पडते. 1 चेंडू वाढतोय. यश चेंडूचा मिळतोय खेळायला. बघू आता यश आपल्या संघासाठी कशा प्रकारे फलंदाजी करतील धावा जमवण्यासाठी. 4थं षटक चालू आहे. उंचावून मारण्याचा प्रयत्न केलाय. 1 धावसंख्या पूर्ण करतायत. मला वाटतं झेल झालेत. खरोखरच चांगल्या प्रकारची गोलंदाजी म्हणावं लागेल प्रताप यांची. आतापर्यंत त्यांनी 4 विकेट घेतले, 4 आणि धक्के दिलेत विशाल जुन्नरला. खरोखर चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. यश हे झेलबाज झालेत. 4था फलंदाज. धीरज यांनी कॅच घेतले. 4था विकेट गेलाय तो विशाल जुन्नरचा. 4थी ओव्हर षटक चालू आहे. आता त्यांची जागा घेण्यासाठी गेले ते विकास. पाहूया विकास आपल्या संघासाठी किती धावा जमा करतोय. 4थं षटक चालू आहे. खरोखरच चांगले गोलंदाजी
उंचावून पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे. पाहू आता खरोखर पुन्हा एकदा झेलबाद झालेत. विकासच्या स्वरूपात 5वा धक्का बसलाय. प्रताप यांचा खरोखर चांगल्या प्रकारची गोलंदाजी म्हणावं लागेल. प्रताप यांची आतापर्यंत त्यांनी 4 विकेट घेतलेत. 4 गडी बाद केलेत विशाल जुन्नरचे. आता विशालची जागा घेण्यासाठी चाललेत ते संदीप. चार विकेट खरोखर चांगल्या प्रकारची गोलंदाजी म्हणावं लागेल. कौतुक करावं तेवढं थोडे प्रताप यांचं. तिन्ही डॉट आहेत. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार आहेत ते प्रताप. खेळण्यासाठी संदीप. मारलेला चेंडू. 1 धावसंख्या पूर्ण करतायत. पाहू आता संघासाठी 1 धाव के समाधान मध्ये खरोखर चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते शिवकृपा सहकारी पतपेढीचं खेळाडूंचं. 1 धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 17, 18. शेवटचा चेंडू आहे ना. शेवटचा चेंडू या षटकातील. मारलेला चेंडू. षटक संपलेलं आहे. आता शेवटचं षटक. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 4 बाद. एकोणीस. खरोखर प्रताप जगदाळे यांचं चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत 4 विकेट घेतलेत. सतीश रोकडे. गुंजाळ यांनी जर 3 सिक्स मारले तर रोकडे यांच्याकडून 1000चं पारितोषिक देणार आहेत. गुंजाळ खेळतायत का. संदीप गुंजाळ यांनी जर 3 षटकार मारले तर त्यांना 1000चं पारितोषिक आहे. गोलंदाज कोण आहे. धीरज तोडकर. आणि आता षटकार मारण्याच्या नादात विकेट गमावलाय. झेलबाद झाले संदीप. खरोखरच संदीप आउट झाले. झेलबाद झालेत. पहिल्याच 5व्या षटकातील पहिल्या चेंडूवरती झेलबाद झालेत ते संदीप. कोण आउट झाला. सागर आउट झालेत. कॅच कोणी घेतले. समीर. समीर यांनी चांगल्या प्रकारचे झेल पकडलाय. गोलंदाज कोण करत आहे. गोलंदाज कोण आहे. धीरज तोडकर गोलंदाजी करतायत. धीरजांच्या पहिल्या चेंडूवरती पहिलाच विकेट घेतलाय. वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं शतक. खरोखर चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. आज झेलबाद झालेत. सागर यांच्या चांगल्या बॅट्समन चांगले रन्स निघत होते. सागर याने वैयक्तिक किती मारले सागरने रन्स. 9 रन्स मारले होते. संघासाठी 9 धावा जमा केल्या त्या सागर याने. स्ट्राईकला आलेले सागर 9 धावावरती बाद झालेत आणि झेलबाद झालेत. धीरज याने कॅच पकडलाय आणि खरोखर 5व्या षटकातील पहिल्या चेंडूवरती 5 विकेट गेलेले आहेत. धीरज यांचा विकेट गेलाय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. आता डावकरे फलंदाज. कोण. संतोष. संदीपसाठी अजूनही पारितोषिक आहे. मारलेला चेंडू. 1 धावसंख्या पूर्ण करतायत. 1 धावसंख्या समाधान मानतायत. आता आले स्ट्राईकला संदीप खेळण्यासाठी. संदीपसाठी 1000चं पारितोषिक आहे 3 षटकारांसाठी. चेंडू राहिले 4 ना. 4 चेंडू आहेत आणि संदीपला 3 षटकार मारायचे आहेत आणि 1000चं पारितोषिक घेऊन जायचंय. मारण्याचा प्रयत्न केलाय. 1 धावसंख्या पूर्ण केली. 1 धाव किंवा समाधान मला लागतं. दुसरी धावसंख्या पूर्ण केली आणि संदीप रनआउट झाले. धावचीत झालेत. खरोखर धावा जमा करण्याचा प्रयत्न. संदीप धावचीत झालेत. संख्या होते ती एकच 21 आणि रनआउट झालेत ना. एकच रनआउट झालेत. संदीपच्या स्वरूपात कितवा धक्का किती पडला. आउट विकेट गेल्या. 8 विकेट गेल्या. 7
7 विकेट गेलेत, 21 रन झालेत, 3 चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या षटकातील. आता त्यांची जागा घेण्यासाठी गेले ते सचिन रोकडे. 7 विकेट, 7 बाद, 21 अशी धावसंख्या. बघू आता मारण्याचा प्रयत्न केला, 1 धावसंख्या पूर्ण केली. समाधान मानतायत. लेग बाईज आहे, बॅटकट आहे, बॅटकट आहे. हा, पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार धीरज. हॅलो. यानंतर रिद्धी सिद्धी पतसंस्था पूर्णपणे आणि बाहेर टाकला कर्मवीर. चेंडू. अवांतर धावसंख्या भर पडते. धावसंख्या झाली ती 22. रिद्धी सिद्धी पतसंस्था नाही, ज्ञानदीप पतसंस्था आणि कुलस्वामी ज्ञानदीप पतसंस्था आणि कुलस्वामी संघाने टॉस की बॉस मध्ये यायचे. कुलस्वामी आणि ज्ञानदीप पतसंस्था पुढला सामना आपला आहे आणि तो 4 ओव्हरचा खेळवण्यात येईल. चेंडू 1 धावसंख्येवर समाधान. अशा प्रकारे शतक संपलेलं आहे. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती वाईट. लेग बाईज आहे का? 1 बॉल शिल्लक आहे, 1 बॉल शिल्लक आहे. हॅलो. शेवटच्या षटकातील शिवकृपा शेवटचा आणि चेंडू. ज्ञानदीप आणि कुलस्वामी चला टॉस की बॉस मध्ये यायचे. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे, आपण लगेच टॉस करण्यासाठी यायचे. मारलेला चेंडू. पाहू आता बाउंड्री पॉवर होतोय का? 1 धावसंख्या पूर्ण केली. मला वाटतं रनआउट झालेत, धावचीत झालेत. धावसंख्या झाली ती 24 झालेत. 5 षटकार. शिवकृपाला 25 ही धावसंख्या. जिंकण्यासाठी 25 धाव्याचं लक्ष ठेवले ते विशाल जुन्नर सहकारी पतसंस्थेने. कुलस्वामी संघाचे कर्णधार प्रशांत पिंगळे आणि लगेच विशाल जुन्नर सहकारी पतसंस्थेने आपलं शतरक्षण लावून घ्यायचे. ज्ञानदीप पतसंस्थेचे कर्णधार ज्ञानदीप पतसंस्थेच्या कर्णधार टॉस की बॉस मध्ये यायचे. मी संस्थेच्या प्रशासन विभागाचे डीजीएम बाळासाहेब चव्हाण आणि जितेंद्र चव्हाण यांना विनंती करतो की आपण टॉस करून घ्यायचा आहे. कुलस्वामी आणि ज्ञानदीप, कुलस्वामी आणि ज्ञानदीप. नवीन बॉल. विशाल जुन्नरने आपले शतरक्षण लावून घ्यायचे. टॉस की बॉस. शिवकृपाने आपले फलंदाज मैदानात पाठवायचे, कारण सामने अजून जवळजवळ 8 सामने खेळायचे बाकी आहेत. कर्ज वसुली अधिकारी योगेश आरगडे, आपणाला विनंती आहे की आपण टॉस की बॉस मध्ये यायचे. टॉस आहे का तिकडे? कॉइन आहे का? वसुली अधिकारी योगेश आरगडे. ज्ञानदीपचे आलेत का कर्णधार? हो ठीक आहे, चला. चला, पंचांना विनंती आहे, लगेच सामना सुरू करायचा आहे. (25 to win). शिवकृपा पतसंस्थेसाठी 25 धावांचं लक्ष देण्यात आलेलं आहे. 5 ओव्हर मध्ये 25 धावा. यानंतरचे जे सामने होतील ते 4 ओव्हरचे खेळवण्यात येतील. यानंतर होणारे सर्व सामने 4 ओव्हरचे खेळवण्यात येतील. शिवकृपा पतसंस्था आणि कुलस्वामी पतसंस्था, सॉरी ज्ञानदीप आणि कुलस्वामी पतसंस्था, आपण याची नोंद घ्यायची आहे. ज्ञानदीप पतसंस्थेने टॉस जिंकलेला आहे आणि बॅटिंग घेतलेली आहे. बॉलिंग घेतली. ओके, बॉलिंग. तू बॉलिंग मला बोल ना. पुन्हा एकदा शतरक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचे. फलंदाजीसाठी मैदानात प्लेयर आलेले आहेत. शतरक्षण लावून घ्यायचे. सामना लवकर चालू करून घ्यायचंय.
चला विशाल ज्वेलर संस्थेला विनंती, आपण लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. जर चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं, चांगल्या प्रकारची गोलंदाजी केले तर शिवकृपाचं लक्ष पार करणं कठीण होईल. आणि खरोखरच जर चांगल्या प्रकारची फलंदाजी केली तर लवकरात लवकर सामना पण जिंकण्यासाठी शिवकृपा प्रयत्न करेल. बघू आता दोघांच्या सामन्यामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतील, कशा गोलंदाजी करतील, कशा क्षेत्ररक्षण होईल हे पाहण्यासाठी सगळं पाहत आहेत. खरोखर चांगलं बनावं लागेल. दोघे रन स्ट्राईकला आले ते. हॅलो, गोलंदाजाचं नाव वैभव निंबाळकर आणि दीपक शेळके. सागर काय सागर संघासाठी धावा जमा जास्तीत जास्त धावा जमा केल्या ते सागर यांनीच. आणि पहिलंच गोलंदाज म्हणून येत आहेत ते सागर. बघू पहिलं शतक घेऊन संघासाठी वैयक्तिक पहिलं शतक. आणि इथे शिर्के आणि निंबाळकर स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकला पाहू कशा प्रकारे गोलंदाजी करतील ते. हॅलो, सागर निंबाळकर यांना कशा प्रकारे फलंदाजी करतील पाहूया. संघासाठी 25 असं लक्ष आहे. 5 षटकात 25 अशा धावसंख्या जमा करायचे आहेत. हॅलो, ज्ञानदीपचा मॅच आता ज्ञानदीप पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांना विनंती, आपण जेवण घेऊन जायचे आपलं. ज्ञानदीप सागर यांचं पहिलं शतक टाकतील निंबाळकर यांना. पाहूया निंबाळकर आपल्या संघासाठी कशा प्रकारे फलंदाजी करतील. मारण्याचा खरोखरच चांगला चेंडू. वाईटचा इशारा. पहिला अवांतर चेंडू, पहिल्या षटकातील पहिला चेंडू वाईट टाकलाय. एक अवांतर धावसंख्येने खातं खोलले संघाचं. वाईट मारण्याचा प्रयत्न केलाय. पाहू आता. मला वाटतं हा बाउंड्री पार जातो की काय चेंडू. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण अडवलेला चेंडू. 1 धावसंख्या पूर्ण केली. 2 धावसंख्या पूर्ण केलेत. 3 धावसंख्या पूर्ण केलेत. पहिल्या षटकातील पहिला अवांतर चेंडू टाकला, वाईट चेंडू टाकला. आता पहिल्या षटकात 3 धावा काढत धावसंख्या होती ती 4. वाईटचे 2. वाईट 2 झाले. 3 चेंडू झालेत का एकूण? हा, 1 चेंडू झालाय, 2 वाईट झालेत. धावसंख्या झाली ती. पहिला बॉल वाईट, दुसऱ्या बॉलला 3 रन धावून, बरोबर. 2 वाईट, मग 5 रन झाले टोटल. ओके. या षटकामध्ये 2 वाईट चेंडू टाकलेत. पुढचा सागर यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. अवांतर धावसंख्येत भर पडते. 4 चेंडू टाकले. 4 चेंडू 3 चेंडू वाईट टाकलेत. एकच चेंडू 6 झाले. धावसंख्या 6. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. सागर यांचं खरोखरच वाईट. मागडं षटक म्हणा लागेल. सागर यांचं पहिलंच षटक मागडं म्हणा लागेल. एकच चेंडू टाकला आता. मारायला चेंडू. मला वाटतं हा पण जवळजवळ बाउंड्री पार होती की काय. आणि खरोखर बाउंड्री पार झाले. चेंडू 4ने संख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 11. 11 झाली. 11 झाली. वाईट झाले. 2च चेंडू झाले त्याच्या आतापर्यंत.
आमचे 6 बॉल मधले 2 पकडले. दोनच बॉल झालेत आतापर्यंत. मारलेला चेंडू पुढचा चेंडू टाकण्यासाठी सागर तयार. उंचावून मारलेला चेंडू पाहू झेलबाद होत आहेत का. एक धावसंख्या पूर्ण केली. दुसरी धावसंख्या पूर्ण केली. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती एक शॉट रन्स काढलाय. मारलेला चेंडू पाहू झेलबाद होत आहेत का. झेल होता तर वाचलेले. खरोखरच झेल झाला असता पण विशालचे फलंदाज धावलेलेच नाहीत बॉलच्या मागून. पुन्हा एकदा महागडं शतक म्हणावं लागेल सागर यांचं. हॅलो हा जाईन ना. काय काय करायचंय. हा हा करेन ना. केलं वाटतं. हो पत्र द्यायचं फक्त तुम्ही मला माझ्या नावावर. ठीक आहे जाईन ना. आज आणि उद्या आहे 2च दिवस. कधी मधला सुट्टीचा दिवस असता नाही फक्त. हा. संकेत आईस्क्रीम वाला कुठे आहे? नाही शुक्रवार शनिवारी रजिस्टर वर असतं ना. आता कुठे गोरसला आहे की त्यांच्या कुठे कुडाळ मध्ये येते ते बघावं लागेल. मला इंडेक्स टू पाठवला तर मी सांगेन कुठल्या विभागात आहे. ठीक आहे ठीक आहे जाईन ना. कुडाळ मध्ये असेल तर 2 दिवस. जायचा 1 दिवस आणि रात्री यायचा 1 दिवस. वैभव ना? कॅच कोणी हा? घेतली? कॅच कोणी घेतली? झेलबाद कोणी घेतला. हा जाऊन यायचा 1 दिवस. हा, विकास. ओके ओके. झेलबाद झालाय. पहिला धक्का बसलाय. एक बाद. किती झाली. कोण आला? आला कोण batsman? कॅच सचिनने घेतली का? अमित पवार निंबाळकर यांची जागा घेण्यासाठी पहिल्या षटकामध्ये जवळजवळ किती धावा दिल्यात. 15 धावा दिल्यात. आणि त्यामध्ये 4 धावा म्हणजे एकूण जवळजवळ 6 10 चेंडूंचं षटक टाकलंय सागर यांनी. खरोखर चांगल्या प्रकारचा चेंडू. डॉट गेलेला चेंडू. पुढचा चेंडू टाकण्यात तयार. गोलंदाज कोण आहे. मयूर. उंचावून मारण्याचा चेंडू पाहू झेलबाद होतात का. हा 1 धाव संख्येवर समाधान. नऊ धावांची गरज. दुसरं षटक चालू. जमीन टाक पहिली. षटक चालू. पुढचा चेंडू डॉट चेंडू. दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. खेळण्यासाठी अमित. उंचावर मारण्याचा प्रयत्न केलाय. पाऊस झेलबाद होत आहेत का. 1 धाव संख्येवर समाधान मानतायत अमित यांनी. दीपक यांनी मारलेला चेंडू 1 धाव समाधान. अमित आले स्ट्राईकला. पाहू आता संघासाठी आपल्या
षटकाराने विजय मिळवतात का? जिंकण्यासाठी 8 रनची गरज. मला वाटतं हा षटकार मारलाय. खरोखरच विजयाकडे जाता जाता षटकार मारलाय ते अमित यांनी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 20-23. जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज, 2 धावांची गरज. हॅलो, यानंतर लगेच ज्ञानदीप पतसंस्थेने आपली फिल्डिंग लावून घ्यायची. ज्ञानदीप पतसंस्था. ओके. पुढचा चेंडू, मारलेला चेंडू आणि झेलबाद केलाय. खरोखरच चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल विशाल जुन्नरचं. खरोखरच झेलबाद केले. 2 झेलबाद झालेत. मोहन यांनी टाकलेल्या 3ऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती झेलबाद झालेत. पुढचा चेंडू, प्रतीक. जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज आहे. 3रं षटक चालू आहे. तीन वर्षापूर्वी या मैदानात खेळलोय. मारलेला चेंडू, अशा प्रकारे 2 धावा पूर्ण करून संघ विजयी झालाय. शिवकृपा संघ विजयी. चला, शिवकृपा पतसंस्था विजयी झालेली आहे. चला, कुलस्वामी बॅटिंग आणि ज्ञानदीप फिल्डिंग लावून घ्यायची. शंतनू परमानंद कुठे ते, त्याला बोलू इकडे. हे बघ, हे बघ, हे काटल शंतनू ते. हे बघ, नाही शंतनू नाही, परमानंद. ही मॅच 4 ओव्हरची राहील. पंच 4 ओव्हरची राहील. 4 बॉलर 4 ओव्हर. पहिली ओव्हर